कोबरा ग्रुप के लिए इनके हाथों से दिया जा रहा है हरिवित के सलीम को। एक अच्छी इनिंग खेली सलीम ने और अपने टीम को जीत दिलाई और अपने टूर्नामेंट के अंदर बरकरार रखा अगला मैच खेलने के लिए कल जशवेली के साथ। सलीम एक मिनट देखो आए बालाबाई के हाथों से ये ट्रॉफी दी जा रही है मैन ऑफ द मैच की सलीम को। मजहर हमारे दोस्त खुश है। ओके शुक्रिया सलीम। भाई रास्ते में जो भी लोग खड़े प्लीज मुझे बता रहे वैसे हट जाओ, आप ताउन करो। सामने स्टेडियम है वहां पे जाके बैठो, यहां से उनके मेहमान लोग को तकलीफ हो रही है। चला मैच सुरू होते। नवीन मैच आहे ती डीजे बहुत ही अच्छी, तमाम शायकीन को हमारे मेरे दोस्त सिंधुदुर्ग से आए अच्छी कॉमेडी सुनने मिली है, अच्छी अंपायरिंग देखने को मिली है। बहुत सारे लोगों ने इन कॉमेडिएटर को पसंद किया है कि एक अच्छा आवाज एक अच्छा तरीका कुछ लोगों को सीखने को मिलेगा। मैं इन कॉमेडिएटर का, अंपायर का, स्कोरर का, कैमरेमैन का कोपड़ा ग्रुप की जानिब से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। चला मॅच होते राज 11 मानगाव विरुद्ध मरियम आराठी या दोन मातब्बरांमध्ये सामना होणार आहे। आजच्या दिवसातली ही दुसऱ्या फेरीची पहिली लढत आहे। इतर लढती आपण उद्या मैदानामध्ये बघणार आहोत, परंतु हा सामना नॉकआउट असणार आहे। विजयासाठी दोन्ही संघांचा संघर्ष हा टिपेला पोहोचेल। 5 षटकांचा सामना आहे। दुसऱ्या फेरीचा सामना 5 षटकांचा सामना होणार आहे। दोन्ही संघांनी नोंद घ्या आणि निश्चित यानंतर समालोचनासाठी आम्ही सिंधुदुर्गचा एक बुलंद आवाज, गोड आवाज भूषणजी नाईक यांना विनंती करतो। या सर, स्वागत आहे। थँक्यू नरेश ढोमे सर। आजच्या दिवसातील अंतिम सामना आणि मी विनंती करेन आमचे सहयोगी समालोचक चंदू शेट्टे सर यांना की आमच्या सोबत आमचा साथ द्यायचा आहे। या सामन्यादरम्यान आपल्याला विनंती करेन, अंतिम सामना आहे 5 षटकांचा सामना आणि बऱ्याच फलंदाजांचे गोलंदाजांचे अलिखित स्वरूपाचे जे रेकॉर्ड असतात ते आमचे चंदू सरांना माहिती आहेत आणि त्याचमुळे मी विनंती करेन की चंदू सरांना आमच्या या अंतिम सामन्यादरम्यान आमच्या सोबत चंदू शेट्टे सर। महत्त्वपूर्ण सामना आपण घेऊन जातोय मैदानावर। 2 बलाढ्य क्रिकेट संघांचा सामना। विजेता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल, पराभूत संघाला मात्र प्रवास थांबावा लागेल। राज 11 माणगाव विरुद्ध मारियम अराठी या 2 क्रिकेट संघादरम्यान नाणेफेकीचा कौल गेला होता तो माणगाव क्रिकेट संघाच्या बाजूने आणि नाणेफेक जिंकून प्रथम निर्णय घेतोय माणगाव क्रिकेट संघ। क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय आणि स्ट्राइक एंडवर खेळतोय तो उजव्या हाताचा फलंदाज सुमित डोंगरे। या फलंदाजाविषयी बरंच काही सांगण्यासारखं आणि नक्कीच चंदू सरांकडून आपण या फलंदाजाविषयी ऐकणार आहोत। नॉन स्ट्राइक एंडवर नवीन फलंदाज साबिर आणि गोलंदाजी मार्गवर पहिलं अनिवार्य महत्त्वपूर्ण षटक हाताळतोय गोलंदाज अझर। 5 षटकांचा सामना, नक्कीच 70 धावा अपेक्षित ती फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं। सामना सुरू होण्याचा पंचांचा इशारा।
लो टॉच पद्धतीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने फटका टोलावला जातो. यावेळी क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक करतोय. एकेरी धावेवर समाधान मानलं जात आहे आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्येची सुरुवात फलंदाज सुमित डोंगरे याच्या फळीतनं केली जाते. एक धाव बिनबाद एका चेंडूच्या सांगते अखेर. 5 षटकांचा महत्वपूर्ण सामना. क्षेत्ररक्षणाची रोरो रचना आपण पाहिली, आपल्याला सुंदर अशी दिसते. 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू अनिवार्य पॉवर प्लेच्या या महत्वपूर्ण षटकादरम्यान. लो फुल टॉच पद्धतीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने दिशा दिली जाते. चेंडू मात्र जातो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. फक्त एकेरी धावेसाठी क्षेत्ररक्षण होतंय आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या ही बदलली गुरु जाते. ग्राम पंचायत 2 शिस्त धावा. मनोज गोडेगांवकर, इनकी तरफ से 1001 रुपए का अतिया आया हुआ है कोपड़ा ग्रुप के लिए, मैं शुक्रगुजार हूँ. उसी तरह देशमुख सर, इनकी तरफ से दिव्यागर देशमुख सर, इनकी तरफ से 1500 रुपए का कोपड़ा ग्रुप का अतिया आया हुआ है, मैं उनका शुक्रगुजार हूँ सर. 2 धावा या धावफलकावर पहिलं षटक. हे प्रगतीपथावर राऊंड विकेट. गोलंदाज अझहर. आकुड पद्धतीचा चेंडू. यावेळीचा तगडा फटका सुमित डोंगरे याच्या फळीतनं. चेंडू जाईल डीप फाईन लेग, सीमारेषा पार. 6 धावा. येस सर, थँक्यू. 6 धावेने धावसंख्या परावर्तित होते. 8 धावा. चंदू शेट्टे सर, नक्कीच या फलंदाजाविषयी बरंच काही सांगण्यासारखं आणि आपण पाहताय मोठ्या स्पर्धामध्ये या फलंदाजाची फलंदाजी. नक्कीच पॉवर प्लेचा राजा आहे रायगड मधील हा. पॉवर प्ले मध्ये त्यांची फलंदाजी आणखी खोलते. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी एका मोठा अपघात झाला होता. 1-1.5 वर्ष क्रिकेट पासून दूर होता, परंतु काय कमबॅक केलंय. यावेळी लो फुल टॉच पद्धतीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने एक ताकदवर फटका. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. बॅक टू बॅक फायर सुमित डोंगरे. हॅलो, संकेत गोरेगावकर कुठे असाल तर स्टेजकडे आमच्या कोपरा ग्रुपने आज आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. संकेत गोरेगावकर. 12 धावा धावफलकावर बिनबाद. सुमित डोंगरे 6 आणि चौकार. त्यानंतर आतापर्यंत 12 धावा या धावफलकावर. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका, तो म्हणजे मिड ऑफच्या डोक्यावरनं डीप लॉंग ऑफ, सीमा रेषा पलीकडे जाईल. 1 बाउन्स. 4 धावा. अच्छा क्रिकेट हो रही है दुबई के अंदर. गोनगर के बच्चे मैच देख रहे हैं. तमाम कोपड़ा ग्रुप को नौशाद नाइक और गोनगर के बच्चों की तरफ से मुबारकबाद. शुक्रिया नौशाद. 16 धावा धावफलकावर तब्बल 5 चेंडूंच्या सांगते अखेर. 16 धावा धावफलकावर. पहिलं षटक हे प्रगतीपथावर. म्हटलं जातं स्वप्न आणि सत्य यामध्ये फक्त प्रयत्नांचं अंतर, आणि हेच प्रयत्नांचं अंतर पार करण्याचा प्रयत्न हा फलंदाजाचा आणि गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा लो फुल टॉच ऑन साइडच्या दिशेने फटका टोलवला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल आणि एकेरी धावेने मात्र धावसंख्या परावर्तित होते. ती 17 धावा. या पहिल्या षटकामध्ये सुमितच्या फळीतनं 1 षटकार 2 चौकार. आक्रमक आणि वादळी खेळी करतोय फलंदाज सुमित डोंगरे. पहिल्या षटकाची सांगता होते. आतापर्यंत 17 धावा धावफलकावर झळकवल्या जात आहेत. सुमित डोंगरे हा आक्रमक शैलीचा फलंदाज आपण पाहतोय. त्याचा साथ देतोय फलंदाज साबिर या महत्वपूर्ण सामन्यादरम्यान. 5 षटकांचा सामना आहे. चंदू सर, कितपत धावा आजच्या अंतिम सामन्यापर्यंत यशस्वी वाटतील आपल्याला? नक्कीच भूषणजी, ज्या पद्धतीने आपण सकाळच्या सत्रातील मॅचेस पाहिल्या, 4-4 ओव्हरमध्ये 70-70 रन होत होत्या आणि ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट चांगली आहे. विशेष म्हणजे दोन्ही टीममधील लोकल प्लेयर देखील चांगले आहेत. मी तर म्हणेल 70-80 धावा तरी होणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीने हे मैदान आहे तर त्या तेवढ्यानंतर होणं गरजेचं आहे. तर पाहूया, सुरुवात तर झाली आहे, यापुढे काय होतं, कारण सुमित रंगात आलाय, अजून साबिर देखील रंगात यायचं आहे. येस नक्कीच सर. आणि आजच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय एक गाव एक संघ ही एक सुंदर संकल्पना आपण पाहतोय. त्यामुळे प्रत्येक युवा आणि उभरत्या अशा खेळाडूंना संधी मिळाली आहे आपला खेळ दाखवण्याची. आणि या टेनिस क्रिकेट जगतातल्या काही मातब्बर खेळाडूंसोबत हे उभरते खेळाडू आपल्याला पण पाहायला मिळतील. या ग्रामीण बरोबर आयकॉन यांचा
एक संगम नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत सकाळपर्यंत आपण पाहिली फलंदाजांना नंदनवन ठरणारी अशी ही खेळपट्टी, परंतु यावेळी मात्र सुमित डोंगरे ऐन मोक्याच्या क्षणी बहरात येतोय. आतापर्यंत त्याच्या फळीतनं 1 षटकार 2 चौकार. धावा थांबवायच्या असतील तर सुमित डोंगरे या फलंदाजाला रोकावं लागेल ती गोलंदाजी करणाऱ्या माणगाव क्रिकेट संघाला, आणि त्याच इराद्याने त्या आत्मविश्वासाने मात्र गोलंदाजी होईल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा धावफलकावर. नवीन गोलंदाज हिमांशू पाटील हा उभरता गोलंदाज सज्ज होतोय. हिमांशू पाटील हा उभरता असा युवा गोलंदाज दुसरं षटक घेऊन, तर स्ट्राईक एंडवर खेळ सुमित डोंगरे. क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहतोय. ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण, एक खेळाडू स्लिप क्षेत्रामध्ये, एक खेळाडू पॉइंट क्षेत्रामध्ये, एक गली क्षेत्रामध्ये आपण पाहतोय, एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर, एक डीप लॉंग ऑफ. तर ऑनसाईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षणाचं व्यूहरचना आपण पाहतो या सुमित डोंगरे याच्यासाठी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, यावेळीचा चेंडू वेगवान पद्धतीचा, परंतु आउटसाइड दी ऑफ स्टंप. येस, इट इज वाईड गेन. पंचांचा इशारा वाईड चेंडूचा येतोय. अतिरिक्त धावफलकावर झळकली जाते. एकेरी दंडात्मक धाबेने धावसंख्या बदलते. धावसंख्या परावर्तित होते ती 18 धावा धावफलकावर. हिमांशू पाटील नवीन गोलंदाज, दुसरं षटक, गोलंदाजी मार्कवर, सुरेख गोलंदाजी, परंतु पहिला चेंडू अवांतर पद्धतीचा, वाईडचा इशारा. यावेळी मात्र सुमितच्या फळीतनं एक देखणा फटका, चेंडू जाईल डीप मिड विकेट, खणखणीत असा षटकार, 6 धावा. सुमित डोंगरे ऑन फायर. भी स्वागत किया जा रहा है अमोल नाडवेकर, मनोज भाई गोडेगावकर. हिमांशू याच्या विरुद्ध चढवलेला हा हल्ला सुमित डोंगरे याचा 6 धावेंसाठी नक्कीच षटकार चौकाराचा बादशाह. एक सुंदर गाणं आपण ऐकतोय. यावेळी मात्र मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, लॉकिंग लंडन, टॉकिंग टोकियो ज्याला म्हटलं जातं, मारण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरतोय. एक मोठा खेळाडू, एक मोठा हादरा बसतोय. सुमित याच्या रूपाने एक हुकमीचा एका माघारी परततोय, तो म्हणजे अराठी क्रिकेट संघाचा धाव. धावा रोखू शकेल का, ती म्हणजे माणगाव क्रिकेट संघाची. नक्कीच मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघ बलवान आहेत. बस. ज्या वेळेला मात्र आपण विकेट घेताना पाहायला मिळालं हिमांशूला, जे खास भिवंडीचे खेळाडू आहेत, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात देखील मागील 2 हंगाम आपल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी गाजवलेत. तर आज पहा ज्या पद्धतीने त्यांनी कॅच घेतली, बॉलिंग टाकून फॉलो थ्रू मध्ये पुढे गेल्यानंतर पाठी येणं सोपं नसतं, परंतु त्यांना माहिती होतं ही सुमित डोंगरेची कॅच आहे. या कॅचचं त्यांना महत्व माहिती होतं आणि खूप चांगली कॅच त्या ठिकाणी त्यांनी घेतली आहे. म्हणजे मॅच मध्ये दोन्ही टीमला संधी असणार आहे. भूषणजी. यस, नक्कीच चंदू सर. आणि एक मोठा हादरा मी म्हणेन सुमित याच्या रूपाने. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवा वर्णी लागते ती अशफाक याची. कृपया नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूला एक विनंती आहे. यावेळी मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईड चेंडूचा येईल. अतिरिक्त धावफलकावर बहाल केली जाईल. याच अतिरिक्त धावेने धावसंख्या परावर्तित होते ती पावशतकी 25 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सुमित डोंगरे 1 षटकार 2 षटकार. भाई गेट के इधर इस तरह पब्लिक अंदर आई है, मैनेजमेंट मुझे बता रही है प्लीज वहां से हट जाओ. मैनेजमेंट के मेंबरान मुझे बता रहे लोगों को तकलीफ हो रही है, थोड़ा ताउन करे, वहां से हट जाओ प्लीज. हिमांशू पाटील या गोलंदाजाला
गोलंदाजी मार्कवर आणण्याचा कावा कर्णधाराचा ठरतोय यशस्वी आणि मात्र गोलंदाज यशस्वी ठरतोय. सुमित याच्या रूपाने एक हुकमीचा एक्का माघारी परततोय. धावसंख्या आता मात्र 25 या आकड्यावर. यावेळी सुरेख पद्धतीची गोलंदाजी, कौतुकास्पद अशी गोलंदाजी, वेगवान चेंडू फलंदाजाला निशब्द करतोय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवणारी अशी काहीशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू निर्धाव टाकण्यात गोलंदाज यशस्वी ठरतोय. पहिल्याच षटकादरम्यान भाई सिरवर फाटे की मस्जिद पे किसी ने अपनी घड़ी भूल गया है. मेरे गोनगर के मेरे दोस्त लोगों ने घड़ी लाके दी है. सिरवदन के किसी एक खिलाड़ी की या शायकीन की घड़ी है, वो अपनी निशानी बताकर मैनेजमेंट के पास से घड़ी लेके जाए. थँक्यू. 30 धावा धावफलकावर पहिलं दुसरं षटक हे प्रगतीपथावर आणि नक्कीच क्रॉस द लाईनचा नो आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा आणि नो बॉलच्या चेंडूवर फ्री हिटची संधी ही यावेळी मात्र मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वेगवान पद्धतीचा यष्ट्यांना हवा घालत यष्टी रक्षकाच्या दिशेने झेपावतोय. एक निर्धाव चेंडूची धावफलकावर गणना होते. धावफलक स्थिरावतोय. आता मात्र पुन्हा एकदा 30 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात सुमित डोंगरे माघारी परततोय, परंतु त्याच लईमध्ये त्याच शैलीमध्ये फलंदाजी करण्याचा इरादा हा फलंदाज अशफाक आणि साबिर याचा. यावेळी मात्र लो फुल टॉच ऑन साइडच्या दिशेने फटका टोलवला जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीन समोर येतोय. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतं. या एकेरी धावेने धावसंख्या ही परावर्तित होते. 31 धावा प्रति षटक 15.50च्या सरासरीने धावसंख्या आतापर्यंत 2 षटकांच्या सांगते अखेर परावर्तित होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या सांगते अखेर आतापर्यंत 31 धावा. येणारी षटक असतील अजूनही 2 आणि या 2 षटकांमध्ये 20 ते येणारी षटकं असतील अजूनही 3 आणि या 3 षटकांमध्ये 30 ते 35 धावसंख्या या नितांत आवश्यक आणि त्याच इराद्याने त्या आत्मविश्वासाने फलंदाजी करण्याचा इरादा हा अराटी क्रिकेट संघाचा. नवीन गोलंदाज शुभम अष्टपैलू ज्याची ख्याती कीर्ती असा शुभम एक नावाजलेला असा खेळाडू शुभम याची वर्णी लागते आणि नक्कीच हा शुभम एक सुरेख असा अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये बहारदार फलंदाजी आणि तेवढीच ऐनमोक्याच्या क्षणी एक सुरेख पद्धतीची अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली होती. तोच शुभम गोलंदाजी मार्कवर तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राइक एंडवर खेळेल. घड़ी किसकी है? कौन है? आपकी घड़ी है? ओके ले लो, शुक्रिया. आप मस्जिद में भूले थे. ओके. स्ट्राइक एंडवर खेळेल उजव्या हाताचा फलंदाज साबिर. पहिला चेंडू बॅटची लेमन कट घेतो. यस्टनच्या मागे स्लिप क्षेत्रामध्ये धाव घेण्याची जोखीम. डायरेक्ट हिट मात्र लागते परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. सुरेख अशी गोलंदाजी नक्कीच म्हणेन मी. मागच्या पहिल्याच सामन्यापासून त्याच आत्मविश्वासाने त्याच जिद्दीने तो गोलंदाज शुभम गोलंदाजी करतोय. आतापर्यंत धावा ह्या रोखल्या जातात 31 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात. सुमित हा माघारी परततोय. वैयक्तिक 22 धावांचं योगदान देऊन त्यानंतर मात्र काहीशा धावा रोखण्याचा प्रयत्न हा गोलंदाजांचा. ऑन द विकेट शुभम पुन्हा एकदा. आकुड पद्धतीचा चेंडू. आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने फटका टोलवण्याचा इरादा फलंदाजाचा असफल ठरतोय. चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज. पहिला चेंडू काहीसा फुलरन पद्धतीचा, त्यानंतरचा आकुड पद्धतीचा.
म्हणजे सुरेख अशी परिवर्तनच्या रूपाने आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू निर्धाव टाकण्यात गोलंदाज यशस्वी ठरतोय. काहीसा धावसंख्येच्या गतीला रोधक लागतोय, लगाम लागतोय आणि 4 चेंडूंचा खेळ हा तिसऱ्या षटकातील अजूनही शिल्लक. साबिर उजव्या हाताचा फलंदाज हा स्ट्राईक एंडवर. यावेळी सुरेख पद्धतीची गोलंदाजी, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं जातंय. पुन्हा एकदा फलंदाज 3 चेंडूच्या सांगतेअखेर निशब्द राहतोय आणि सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण, आग ओकणारी गोलंदाजी मी नक्कीच म्हणेन, तीच आग ओकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवलं जातंय ते फलंदाजी करणाऱ्या अराठी क्रिकेट संघाला. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज. आकुर पद्धतीचा चेंडू, यावेळी उंच फटका, काहीसा फटका फसलेला दिसतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक, एक नेत्रदीपक झेल लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक टिपतोय आणि चौथ्या चेंडूवर मात्र गडी बाद करतोय. हिमांशु पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि दुसऱ्या गड्याच्या रूपात मात्र फलंदाज साबिर माघारी परततोय. धावसंख्या 31 धावा, 4 चेंडू निर्धाव आणि 1 गडी बाद. सुरेख स्पेल, नक्कीच सुरेख गोलंदाजीचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 31 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे हा मात्र मैदानावर जातोय अशफाक याचा साथ देण्यासाठी. सुरेख गोलंदाजी आणि सुरेख फलंदाजी, नक्कीच एक संघर्ष. सकाळच्या सत्रापर्यंत आपण पाहिलं, फलंदाजांना नंदनवन ठरणारी ही खेळपट्टी, हे मैदान आपल्याला वडवलीचं भव्यदिव्य पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर गोस सामना करेल. स्ट्राईक एंडवर अशफाक उजव्या हाताचा फलंदाज. 4 चेंडू निर्धाव, 1 गडी बाद. शुभम. यावेळी पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न, काहीसा फटका फसलेला दिसतोय परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू विसावतोय. झेल सुटतोय, जीवदानच म्हणेन नक्की फलंदाजाला अशफाक याला. आणि एकेरी धावेने धावसंख्या बऱ्याच कालावधीने रखडलेली, थांबलेली परावर्तित होते. ती 32 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुमित डोंगरे याच्या माघारी परतण्यानंतर काहीशा धावसंख्येला लगाम लावला जातोय, थांबवलं जातोय. हाच आत्मविश्वास खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतोय तो गोलंदाजी करणाऱ्या मानगाव क्रिकेट संघाचा. आतापर्यंत धावा या 32, 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. अंतिम आणि निर्णायक असं चेंडू. आतापर्यंत 1 धाव फक्त बहाल आणि 1 गडी बाद. गोलंदाज. यावेळीचा चेंडू अलगद सन्मान दिला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक ताबा मिळवतोय एकेरी धाबेवर समाधान मानलं जातंय. हाच दुनावलेला आत्मविश्वास, काहीसा खाली खेचावा हाच इरादा, हा काहीसा खाली खेचून गोलंदाजाचा यशस्वी ठरतोय. 2 धावा बहाल करणारं, संभाव्य धावसंख्येच्या गतीला रोधक लावणारं, महत्वाच्या रूपाने 1 गडी बाद करणारं असं 3रं षटक गोलंदाज शुभम याचं होतंय समाप्त. आणि 3 षटकांच्या सांगतेअखेर धावफलक आता मात्र 33 धावा धावफलकावर, 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांची सांगता होते. आतापर्यंत नेल्सन फिगर मध्ये आपल्याला 33 धावा दिसत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक मोठं ध्येय सुरू करण्याचा इरादा तो म्हणजे गोलंदाजांचा, फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कोणतेही ध्येय सुरू करण्याचे सामर्थ्य जर तुमच्यात असेल, चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. 4 धावा. टीचे थँक्यू. 37 धावा धावफलकावर, तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख असा देखणा फटका तो म्हणजे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये काहीसा दिलासा देतोय फलंदाजी करणाऱ्या अराठी क्रिकेट संघाला. बऱ्याच कालावधीने जो मोठा फटका आवश्यक होता तो फटका निघतोय फलंदाज घोष याच्या फळीतनं. अहमदपूरचा एक नावाजलेला असा खेळाडू घोष शेख, सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी. यावेळी चेंडू परिवर्तनच्या रूपाने
मागच्या चेंडूवर चौकार, त्यानंतरचा चेंडू वेगवान पद्धतीचा सरळ बॅटला चकवा देतोय, यष्टीरक्षकाच्या दिशेने झेपावतोय. एका निर्धाव चेंडूची धावफलकावर गणना होते, धावफलक स्थिरावतोय. आता मात्र 37 धावा, 5 षटकांचा सामना, 60 धावा तर निर्णायक असतील आणि तीच आशा अपेक्षा 60 धावांची प्रथम फलंदाजी करणाऱ्या अराठी संघा क्रिकेट संघाकडनं. यावेळी मात्र अचूक टायमिंगचा फटका, लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी एक खणखणीत असा षटकार आणि नक्कीच आमचे चंदू शेट्टे सरांचा हा परिचयाचा नक्कीच हा खेळाडू आपल्याला दिसतोय. बरंच काही याच्याविषयी आपल्याला सांगतील नक्कीच चंदू शेट्टे सर. नक्कीच नक्कीच, कारण मराठवाड्यातील एक नामवंत फलंदाज आहे, लातूर जिल्ह्याचा स्टार खेळाडू आहे. कारण अहमदपूरचं नाव मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात घेऊन जातो. ज्या ज्या वेळेला ते बॅटिंग करतात मराठवाड्यात प्रेक्षकांची गर्दी होते याच गौशेखची फलंदाजी पाहण्यासाठी. आणि आज रायगडात म्हणजे श्रीवर्धनच्या वडवली गावात कोपरा ग्रुपची स्पर्धा गाजवण्यासाठी आलेत मराठवाड्यातून. नक्कीच सर, आणि मागच्या सामन्यामध्येही पण अशाच प्रकारची त्याची फलंदाजी आणि तोच आत्मविश्वास, त्या जिद्दीने, त्या आत्मविश्वासाने तो फलंदाजी करतोय. 6 धावांनी धावसंख्या 43. यावेळीचा काहीसा फटका फसलेला दिसतोय. घोष याचा झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपतोय. बंटी याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक नेत्रदीपक झेल टिपतोय आणि एका षटका तो गोलंदाजी करणारा क्रिकेट संघ. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने एक फटका टोलावला जातोय. बंटी पुन्हा एकदा स्क्रीन समोर येतोय, थेट फेक होते गोलंदाजाच्या दिशेने. एकेरी धावेवर समाधान मानलं जातंय आणि एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्या परावर्तित 44 धावा. हे 4थं षटक प्रगतीपथावर. 2 हुकमीचे एक्के, 2 मातब्बर फलंदाज माघारी परततात. एक सुमित डोंगरे, त्याच्या पाठोपाठ घोष शेख. आता मात्र जबाबदारी असेल खांद्यावर ते 2 फलंदाजांच्या, अशफाक आणि मोहसिन. डावींडो विकेट, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने फटका टोलवण्याचा इरादा, परंतु चेंडू मात्र गुडलँड स्पॉटवर टप्पा घेतो, यष्टीरक्षकाच्या दिशेने झेपावतोय. एका निर्धाव चेंडूची धावफलकावर गणना होते. 4थ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांची सांगता होते. 44 धावा धावफलकावर. प्रति षटक 11च्या सरासरीने चंदू शेट्टे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता अंतिम षटक हे पहिल्या इनिंगचं मी भैरवी घालणारं षटक म्हणेन आणि या अंतिम षटकामध्ये आपल्याला कितपत धावा वाटतील आतापर्यंतच्या 4 षटकाचा जर लेखाजोखा आपण जर बघितला तर 44 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पहा, मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता अजूनही मी म्हणेल 10-15 रन तर गरजेचे आहेत. म्हणजे 60 पर्यंत, म्हणजे 55-60 पर्यंत देखील फाईट होऊ शकते, परंतु तुम्हाला तिथपर्यंत जावं लागेल. पहा, हिमांशूने 2 ओव्हर टाकल्या. खूप चांगली गोलंदाजी हिमांशूने केली. त्याने खूप चांगल्या कॅचेसही पकडल्या. विशेष म्हणजे त्यांनी प्रमुख फलंदाजांना बाद केलं. कौश शेखला देखील चांगली बॅटिंग करत असताना बाद केलं. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःच्या गोलंदाजीवर सुमितला देखील बाद केलं. त्यांच्या 2 ओव्हर निर्णायक राहिल्या आणि शुभम जाधव यांनी देखील जे षटक टाकलं होतं ना, खूप जबरदस्त पद्धतीने टाकलं होतं. तर आता या शेवटच्या षटकावर संपूर्ण नक्कीच दारोमदार असणार आहे. बॅटिंगसाठी आपण नक्कीच पाहू शकता स्ट्राईकवर खास मराठवाड्यातून आणखीन एक फलंदाज आलाय आंबेजोगाईवरून या क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. अशफाक अष्टपैलू खेळाडू आहेत, तर पाहूया त्यांच्याकडूनही अपेक्षा असतील, कारण खूप लांबवरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेत. येस, थँक्यू सर.
अलिखित स्वरूपाचे इतिहास आणि रेकॉर्ड आपल्याला चंदू शेट्टे सर सांगतायत. मध्ये मध्ये प्रत्येक खेळाडूचं एक उत्तम असं विवरण आपल्याला सांगायला मिळतं. अंतिम षटक रिषभ. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने, एक तगडा फटका, चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. 4 धावांचा इशारा नक्कीच येतोय आणि चौकाराने स्वागत केलं जातंय गोलंदाज रिषभ याचं. त्यांच्या मोबदल्यात शुभम याचं निर्णायक षटक ठरलं होतं. ते मात्र तिसरं धावा काहीसं रोखणार, त्यानंतर पाठोपाठ त्याच्याच पावलावर पाऊल टाकत हिमांशू याची गोलंदाजी आणि अंतिम आता मात्र षटक हे प्रगतीपथावर. 48 धावा धावफलकावर. यावेळीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने फटका टोलवला जातोय, जमिनी समांतर. पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा जोखमीचा प्रयत्न हा स्ट्राईक एंड कडनं नाकारला जातोय. फक्त एकेरी धावेवर समाधान आणि याच एकेरी धावेने सांघिक धावसंख्या बदलते, सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 50 धावा धावफलकावर. 49 धावा धावफलकावर. 49 धावा धावफलकावर म्हणजे सांघिक अर्धशतकाच्या एक पाऊल मागे असं नक्कीच म्हणेन मी. फलंदाजी करणारा अराठी क्रिकेट संघ. स्ट्राईक एंडवर मोहसिन उजव्या हाताचा फलंदाज. यावेळी मात्र एक उंच फटका, चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी खणखणीत असा षटकार. फलंदाज मोहसिन याच्या फळीतनं 6 धाव्यांसाठी. पंचावन्न धावा धावफलकावर. अंतिम षटकामध्ये खरपूस समाचार घेतला जातोय. गोलंदाजाचा सुरेख अशी फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. आक्रमक आणि वादळी खेळी ही मैदानावर. यावेळीचा सुरेख पद्धतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं जातंय. फलंदाजाला हा चेंडू मारण्याजोगा होता, तू काहीसा मारण्याचा प्रयत्न करत नाहीस, परिणामी चेंडू निर्धाव दिला जातोय असं काहीसं स्पष्ट संकेत हे पंचांकडनं दिले जात आहेत. चेंडू निर्धाव धावसंख्या ही स्थिरावते. आता मात्र 55 धावा ही 4 चेंडूंच्या सांगते अखेर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. रिषभ पुन्हा एकदा सज्ज. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू यष्ट्यांच्या मागे लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये पार करतोय सीमारेषा. चेंडू 4 धाव्यांसाठी. थँक्यू. 59 धावा धावफलकावर. सुरेख असं स्कोरिंग काउंटिंगचं काम आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये आदित्य शिरवटकर या स्पर्धेदरम्यान आणि या सामन्यादरम्यान. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज. यावेळी आकुड पद्धतीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने फटका टोलवण्याचा इरादा, धाव घेण्याची जोखीम, परंतु आपल्या पॉपिंग क्रीजच्या काहीसा मागे हमारे वॉइस ऑफ बोली नागांव के सरफराज दर्जी साहब नागांव जमात के सेक्रेटरी है. मैं उनसे गुजारिश करूंगा स्टेज के पास आ जाओ, स्टेडियम पे आ जाओ. सरफराज दर्जी साहब, इससे पहले भी मैं अनाउंसमेंट किया था सरफराज दर्जी और मुजफ्फर अलवाड़ी का. कोपड़ा ग्रुप ने उनका बैठने का इंतजाम किया. यहाँ पर वॉइस ऑफ नागांव के रिपोर्टर है हमारे बबन सर बता रहे, बबन चौहान सर वड़वली वाले वॉइस ऑफ नागांव के रिपोर्टर है सर. इनका मैं शुक्रिया अदा करता हूँ सरफराज दर्जी साहब का कि उन्होंने वक्त दिया है कोपड़ा ग्रुप को. 60 धावा धावफलकावर. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अंतिम चेंडू. गोलंदाज ऋषभ पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि स्ट्राईक एंडवर मोहसिन खेळतोय. यावेळी एक नेत्रदीपक फटका विद ऑन द कार्पेट. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक ताबा मिळवतो हिमांशू. पहिली धाव पूर्ण केली जाते. थेट फेक येते ती यष्टी रक्षकाच्या दिशेने. 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत. चंदू शेट्टे सरांच्या अपेक्षेप्रमाणे 60 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या 62 धावा धावफलकावर. विजयासाठी 63 धावांची अति आवश्यकता. प्रतिषटक नक्कीच 12च्या सरासरीने धावसंख्या ही उभारावी लागेल. प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करताना नक्कीच नजरा
असतील तमाम क्रीडा रसिकांच्या त्या शुभम याच्या फलंदाजीवर प्रत्युत्तर दाखल फलंदाजी करत असताना नक्की नजर असतील दीपक माळी या आक्रमक शैलीच्या फलंदाजावर. परंतु गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल, 62 धावांचं टार्गेट, 62 धावांचं ध्येय हे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मते ध्येय गाठण्यास अवघड असलं तरी चालेल, परंतु ते कधीच नजरे आड होता कामा नये आणि तेच नजरेआड न करता फलंदाजी केली जाईल. काय दुसऱ्या बाजूने 62 धावांचं रक्षण करणारी गोलंदाजी आपल्या समोर पेशकश होईल हे सांगण्यासाठी आमचे सहकारी येतील. नक्कीच एक मराठीचा बुलंद आवाज आणि आमचे मार्गदर्शक चंदू शेट्टे सर यांच्याकडे वळतोय. दुसऱ्या इनिंग आजच्या दिवसातील अंतिम सामना, एका बाजूने सुमित डोंगरे आणि संघ सहकारी, तर दुसऱ्या बाजूने शुभम आणि दीपक माळी आणि सर्व संघ सहकारी. 63 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतो हे सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहेत आमचे सहकारी चंदू शेट्टे सर. डीजे. Hello. Good evening, ladies and gentlemen. It's bang on target so far as well. Absolutely superb atmosphere here in Wadauli Sri Wardhan Cricket Stadium. Packed crowd today. Ladies and gentlemen, for your kind information, this tournament has been organized by the Copra Group Friends Circle, Wadauli. The first prize of this tournament rupees 1,50,000 and a good trophy as well. Second prize of this tournament 75,000 and a good trophy as well. Base batsman, base bowler, man of the match, man of the series, best wicket keeper, best fielder, and many more prizes in this tournament so far as well. Who is the winner of this tournament along with the first prize? Who is the runner of this tournament along with the second prize will be decided tomorrow's evening sharp 6 o'clock. The higher dignitaries will be present here to distribute the prize distribution ceremony. To make this tournament is successful and eventful, Copra Group Friends Circle, they're working very hard last couple of months. With me, my supported best Hindi and Marathi commentator, Mr. Bhushan Naik from Nimlesh Savantwari and his partner, Mr. Chandu Shetty sir. कल सुबह पहला मैच Is खेला he जाएगा twice डिगोड़े operating? और पूना. 9 बजे पहला मैच खेला जाएगा पूना और डिगोड़े. And with him, Ganesh Dhome sir from Pune. Here we give the signal by umpire Umesh Manjrekar. Game is on. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Here we go. First over of the first delivery. Batsman going back for a full survey. Ball going to the square leg region. Fielder is down there, but he couldn't take the catch. In between, batsman taking 2 runs very comfortably. The batsman is off the mark. He's batting on 2 now. And with this 2 runs, Scum is onto the 2 runs on the board. No wicket, no loss for 2 runs. Shubham and Deepak Mari open the innings from Raj 11 Mangaon cricket team. Deepesh Mari. The 2 main umpires for this match, Mr. Umesh Manjrekar from Malvan and his partner standing onto the square leg region, Mr. Pramod Thakur from Kudal. Here we go, second delivery of the first over. Oh, loudly appeal. How's that umpire? How's that umpire? No, says umpire Umesh Manjrekar. Short of lane delivery, batsman going back foot. Is the pad. How's that umpire? How's that umpire? Umpire's man has no hesitation.
1 wicket keeper, 1 short third man, 1 point, 1 cover, 1 extra cover. This is the offside fielding situation today. Good delivery, Yorker delivery straight to the short cover region. Fielder is down, but yet he wants stop the one single as well. अफजल मेमन यहाँ पे पहुंच चुके हैं। अफजल मेमन ऊपर आ जाओ। अफजल मेमन का मैं शुक्रिया अदा करता हूँ कोपड़ा ग्रुप की जानिब से। With this singles, Shubham is batting on 3. Score now 3 without loss. Absolutely packed crowd today. Dilip Vengsarkar stand, Sachin Tendulkar stand, Rohit Sharma stand. Oh, this time now they appeal outside umpire. Oh. What's going on there, Heavenly Cadets? Loudly appeal, but experienced umpire Umesh Mandrekar, he says no. He's safe. Little bit of smile by umpire face. Umesh Mandrekar, the former Playboys Malvan cricket team, good all-rounder player Umesh Mandrekar. हेलो, प्रमोद शेख तोरनकर बोलने वाले, इनकी जानिब से कोपड़ा ग्रुप के लिए 3,333 रुपए का आतिया आया हुआ है। मैं प्रमोद शेख का तहे दिल से शुक्रगुजार हूँ। This time another loudly appeal. This time up goes to the fingers. This time he makes no mistake. This time little bit disappointed for the batting side. You await the signal. Umpire decision is a final decision. Umpire decision is a Supreme Court decision, ladies and gentlemen. Not a review for the LBW decision. Up goes to the fingers. He says he is out. Little bit of delayed side for the bowling side as well. And Deepesh Mari, LBW decision by umpire Umesh Mandrekar. You have the signal. DJ. So one recognized batsman back into the pavilion, and one recognized batsman walks out to the middle. Adil is the new batsman replacing Deepesh Mari. His partner is down there, Mr. Shubham Jadhav. Played superbly for the previous match for his team. 63 runs required in 30 balls remaining. First over progress so far as well. Few more deliveries left in this first over. 4 overs remaining after this over. Adil is the new batsman. Facing next delivery for the opening bowler, Goss. This is the third day of this tournament for the Kopra Group already. Batsman Adil takes the guard. Let's see what's happened. Next delivery. Here we go. Good shot in over the cover fielder region, and fielder is down there, but he won't stop the ball, couldn't stop the ball, and here with the signal by in Marathi, Mr. Chandu Shere sir. Good evening, sir. धन्यवाद सर। कल सुबह 9 बजे से 10 बजे तक तमाम शायकीन को कोपरा ग्रुप ने नाश्ते का बंदोबस्त किया है। जो भी जितने भी हजरात आएंगे, और वो अतर पंगाड़कर बोलने वाले और अंसार चोगले ने दिया है, डोनेट किया है, जितना भी खर्च होगा ये दोनों की तरफ से रहेगा। बड़ा ताउन किया है। मैं अंसार चोगले का और अतर पंगाड़कर का कोपरा ग्रुप की तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। तमाम लोगों के लिए पहली बार सर धन्यवाद सर। धन्यवाद डोंगरे सर आपलं देखील।
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत असणारी कोपरा ग्रुप चषक आपण या ठिकाणी पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आणि तुम्हाला घेऊन जातोय क्रिकेटच्या रंगारंग दुनियेमध्ये, ज्या ठिकाणी आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहत आहोत. ओहो, दांडी गुल केलीये शुभम जाधव. एक मोठा धक्का या ठिकाणी दिलाय गोलंदाज उस्मानाबाद मराठवाड्यातील आणखीन एक खेळाडू. तर एक मोठं यश असा खेळाडू बाद होतोय ज्याने या माणगावचं आणि रायगडचं नाव अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत नेलं होतं. शुभम जाधवच्या रूपात एक मोठा धक्का या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम खोपोली अर्षद पेंडारी उर्फ बंटी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. धावा तसं पाहिलं आतापर्यंतच्या मॅचेसच्या तुलनेत जर पाहिलं तर कमी आहेत, परंतु याही धावसंख्येमध्ये फाईट करायची हे ध्येय मात्र या ठिकाणी ठेवलंय. एका बाजूला राज 11 माणगाव तर दुसऱ्या बाजूला मरियम 11 आराठी. यांच्यातील ही मॅच क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, कारण तुम्ही ज्याचा प्रवास झालाय. स्वतः पीटी टीचर म्हणून देखील एका शाळेवर आपण त्यांना पाहतो. स्वतः शिक्षक आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर खोपोलीचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर संजय सोलंकी एक्कूच्या बरोबरीने घेऊन येणारा खेळाडू बॅटिंगला आपण पाहतोय अर्षद पेंडारी. तर दुसऱ्या बाजूला उस्मानाबादचा तेज तर्रार गोलंदाज आपण पाहतोय बाबा. ओहो, आल्या आल्या लांब 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 वरचा फटका, षटकार. अर्षद पेंडारी खोपोलीवरून सेट होऊन आलीत की काय. पहिलाच बॉल एवढा लांबवर षटकार मारला की सांगतायत ही मॅच कायम आहे, कारण अर्षद पेंडारी मैदानात आहे. आणखीन एक फटका, यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आशपाक आणि पहा काय नियंत्रित कॅच घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत कॅचवर नजर ठेवली आणि बॉलला मात्र पकडलं. अर्षद पेंडारी एक षटकार मारला जरूर, परंतु माघारी. तर या ठिकाणी नवीन बॅट्समन मैदानात येताना पाहायला मिळतील. कुणाल पहा, थोडीशी सुरुवातीलाच एकामागोमाग विकेट जाणं कुठेतरी प्रतिस्पर्धी टीमच्या पथ्यावर पडताना पाहायला मिळालंय. एक षटकार जरूर मारला, परंतु दुसरा फटकार मारण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं आणि संधी मिळवली या ठिकाणी गोलंदाजाने. बाबाजाचं कौतुक करावं लागेल, कारण एक फटका मारल्यानंतर नक्कीच पुन्हा एकदा त्वेषाने गोलंदाजी करणं सोपं नसतं, परंतु ते त्यांनी केलंय. आज कौतुक करावं लागेल या आयोजनाचं, कारण रायगडामध्ये प्रत्येकाच्या रायगड प्रीमियर लीग देखील सुरू आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर श्रीवर्धनची ही सर्वांची मानाची स्पर्धा, कोपरा ग्रुपची स्पर्धा देखील सुरू आहे आणि चर्चा या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेची असणार आहे, कारण महाराष्ट्रात भर नव्हे तर भारतातून आलेले खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बाबा यांचा वेग एवढा प्रचंड होता, टप्पा पडल्यानंतर लगेचच बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. आणि हेच क्रिकेट असतं, कमबॅक तुम्हाला करावं लागतं. एक षटकार मारल्यानंतर हताश न होता पुन्हा एकदा जिद्दीने बॉल हातात घेतला. स्वतःच्या मनाशी हेच पुटपुटत असतील, हो मला जिंकायचंय. संभाजी पेडनेकर नाना के पिताजी यहाँ पे पहुंच चुके हैं, उनका कोपरा ग्रुप की जानिब से मैं शुक्रिया अदा करता हूँ संभाजी काका का. धन्यवाद सर. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच झालाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेने स्कोर जर पाहिला तर पुढे जाईल. संघ थोडासा संकटात आहे, कारण विकेट गेलेल्या आहेत. 14 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. गौस यांनी पहिलं षटक मात्र तेव्हा चांगलं टाकलं आणि दुसऱ्याही षटकात बाबा यांनी
नक्कीच या ठिकाणी आपली छाप सोडली आहे. मग आशफाक असतील, गौस असतील, बाबा असतील, हे तीनही मराठवाड्याचे गोलंदाज आज मात्र या ठिकाणी दाखल झालेत. एक बीडवरून, एक उस्मानाबादवरून, एक लातूरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी. या अगोदरच्या मॅच मध्ये विजापूर कर्नाटकचा खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता. यावेळेला समोरच्या दिशेने, परंतु पहा काय फुटवर्क पाहायला मिळालं गोलंदाजाचं. अगदी समोर संधी होती, एवढा वेगात बॉल होता की चौकारही जाऊ शकला असता, परंतु फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 63 धावांचा पाठलाग करायचा जरूर आहे, परंतु स्कोर जर पाहिला तर झालाय 15, म्हणजे अजूनही 48 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आणि बॉल जर पाहिलं तर शिल्लक आहेत. हमारे नाना के पिताजी है, एक उम्रदराज शख्सियत है, अच्छे मूर्तिकार है, मुझे बता रही मैनेजमेंट, उनका सत्कार किया जा रहा है. ओके सर. गौस, अष्टपैलू कामगिरी गौस यांच्याकडून या मॅच मध्ये झाली आहे. यावेळेला फुल टॉस, त्याला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने या बॉलला खेळलं. तिकडे आहेत अशफाक, एक धाव तर नक्कीच घेतली जाईल. कुणाल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता आदिल, या दोघांनाही प्रयत्न करावे लागतील, कारण त्यांच्या ही मैदान परिचयाचं आहे. या मैदानात त्यांनी कित्येकदा खेळ केलाय. माणगाव, एका बाजूला माणगावची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता टीम असेल अराठी. तर यांच्यामधील हा मुकाबला. ओहो, आक्रमण तर केला गेलाय, गरज होती रनची आणि येत आहेत रन 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 4. येऊन गेलेत. अवघाच अशीच मॅच सोडणार नाहीये होता आम्ही, हेच या ठिकाणी आदिल सांगत असताना स्वतःला आम्हाला खेळायचंय. यावेळेला आपण पाहू शकता बॉल मार्गस्थ होईल सीमारेषेच्या दिशेने आणि सीमारेषा ओलांडली. धावा मात्र या ठिकाणी मिळतील 4 4 4 4 4 चौकार. सीमारेषा पार. मैदानावर घोंगावत आहे. आपल्या माणगावसाठी, गावासाठी खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. मिळालेल्या संधीचं सोनं करतायत. संधी नक्कीच त्या ठिकाणी निर्माण करतात. आपल्याला आवडतो त्याचं प्रमुख कारण हेच आहे, सातत्याने हा रंग बदलतो. तो कधी बॅट्समनच्या बाजूने जातो तर कधी बॉलरच्या बाजूने जातो. एका बाजूला अराठी तर दुसऱ्या बाजूला माणगाव यांच्यामधील संघर्ष आपण पाहत आहोत कोपरा ग्रुप स्पर्धेमध्ये. या बेला संधी, परंतु बॉल नोमॅन्स लँड क्षेत्रात पडला आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. सामन्यातील संघर्ष मात्र इरेला पेटलाय आणि 3 षटक, पहिली 2 षटकं जर पाहिलं तर माणगावचा खेमा थोडासा खामोश होता, अराठीचा खेमा थोडा खुश होता, परंतु आता माणगावकर थोडासा जल्लोष करतायत, कारण त्यांना तो जल्लोष करण्याची संधी मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आल्या 8 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये रन आल्या 22. अशा रीतीने स्कोर जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 37 धावांवर. हा धाव फलक जाताना पाहायला मिळतोय. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. एक चांगलं षटक मात्र या ठिकाणी अराठी टीमला देखील मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात, परंतु ते चांगलं षटक टाकणं गरजेचं आहे. शुभम जाधव, दीपू माळी ही जोडी माघारी परतल्यानंतर मात्र, आणि त्याचबरोबर अर्षद पेंढारी माघारी परतले. कौतुक करावं लागेल या ठिकाणच्या प्रेक्षकांचं. पहा, चारी बाजूने प्रेक्षकमय वातावरण झालंय. नक्कीच दिनू सर, आजच हा नजारा आहे, तर उद्या काय नजारा असेल या ठिकाणी. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेट सर्व दूर पोहोचलंय आणि ही स्पर्धा प्रेक्षकांना आकर्षित करते मैदानाच्या दिशेने. इकडे असणारं आयोजन, इकडे असणारं नियोजन, प्रेक्षकांसाठी असणाऱ्या प्रेक्षक गॅलऱ्या आणि व्यावसायिक खेळाडू, आयकॉन खेळाडू, या सर्व गोष्टी प्रेक्षकांना आपोआपच मैदानाच्या दिशेने घेऊन येतात. तुम्हाला मॅच तर मोबाईलवरही पाहायला मिळते, मॅच टीव्हीवर पाहायला मिळते, परंतु मैदानात येऊन जी मॅच पाहण्यात एक मजा आहे ना, ती कशातच नाहीये. म्हणून ही गर्दी आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी राहुल तर फलंदाजीसाठी माणगावचा सितारा आदिल. यावेळी आपण पाहू शकता लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, स्वैर चेंडू. अजूनही 12 बॉल आणि 25 रनची आवश्यकता आहे. अराठी एका बाजूला मरियम अराठी आणि दुसऱ्या बाजूला राज 11 माणगाव यांच्यातील संघर्ष आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत असणारी क्रीडा स्पर्धा
रायगडातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांना हवीहवीशी असतात. कोपरा ग्रुप यावेळेला फुल टॉस, खराब बॉल होता आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषा पार. आणि पहा यावेळेला संधी मिळाली, संधीचं सोन करतात आपल्या टीमसाठी. प्रतिस्पर्धी घेऊन चूक झाली की त्या चूकवर हल्ला चढवतायत. हेच करावं लागतं क्रिकेटच्या खेळात. परंतु राहुल यांना कमबॅक करावं लागेल, कारण हा कोपरा ग्रुप चषक वर्षातून एकदा येतो. ओ याही वेळेला फटका खेळलाय तो, मात्र आता पॉइंट आणि थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठमोरे होत आहेत, परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागेल. वाह, काय दर्जेदार क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण भारतभरातून क्रिकेट खेळाडू या ठिकाणी येत आहेत, परंतु प्रेक्षक युट्यूबला आखाती देशातून देखील कित्येक जणांचे फोन आलेले आहेत. कारण ही स्पर्धा ते कोणी अबुधाबीला आहे, कोणी दुबईला आहे, कोणी कतारला आहे, कोणी सौदीला आहेत, तर कोणी अजमानला आहेत. परंतु या मॅचचा आनंद मात्र नक्कीच, कारण या परिसरातून खूप सारे नक्कीच त्या ठिकाणी वास्तव्यात असल्या कारण तिकडेही या मॅचचा आनंद घेतला जातोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. यावेळेला फुल टॉस, फटका फसलाय, बॉल हवेत. सुमित डोंगडे रोशन के लिए खुशखबरी, अगर 3 सिक्सर लगाते तो बोलने वाले सिद्धू तोरणकर, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम दिया जाएगा. सिद्धू तोरणकर. कोण जिंकणार ही मॅच याची चर्चा आता मात्र दोन्ही बाजूला रंगताना पाहायला मिळते. सामन्याचं पारडं दोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 9 बॉल बाकी आहेत आणि 19 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. जो दबावाला झुगारून देईल तो विजयी होईल, जो दबावाला बळी पडेल तो मात्र पराभूत होताना या ठिकाणी पाहायला मिळेल. बॅट्समन जिंकणार की बॉलर जिंकणार हे युद्ध अजूनही कायम आहे. टेनिस बॉलचा क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका आहे आणि तो मात्र लावतो तुम्हा सर्वांना वेळ, म्हणूनच आपण या ठिकाणी आहोत. हो, खोलवर टप्प्याचा बॉल उडवला, हेलिकॉप्टर जाईल मैदानाच्या बाहेर. टाळ्यांचा गजर. वाह, आपल्याला पाहायला मिळतील. ही मॅच जिंकायची आहे. आता चेंडू जरूर आहे, परंतु मला बॅट्समनला थांबवायचंय. याही वेळेला आक्रमण. यावेळेला पाहूयात किती लांब जातोय. प्रयत्न जरूर झाला, परंतु प्रयत्न असफल. काय फटका खेळला जातोय. माणगाव आणि ही स्पर्धा एक अतूट नातं राहिलंय. येतो चौकार. वा कुणाल, संघ अडचणीत असताना आदिलची बॅटिंग आपल्याला नक्कीच आठवेल आणि त्याचबरोबर आता कुणालची देखील. पहा काय फटके खेळले त्यांनी. 2 चौकार बॅक टू बॅक लगावलेत. मॅच संपलेली नाहीये, मॅच अजूनही कायम आहे, कारण अजूनही 7 बॉल आणि 11 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेटचा हा लाजवाब खेळ आपण पाहत आहोत वडवलीमध्ये. यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल, खराब बॉल, त्याच्यावर प्रहार, बॉल जाईल सीमा रेषा पार. हेलो, इस सिक्सर को देखते हुए वडवल के इम्तियाज भाई मनियार, इनकी तरफ से इस बल्लेबाज को 100 रुपए का इनाम आया हुआ है. 100 रुपए. मैच खत्म होने के बाद वो अपना इनाम लेके जाए. कैमरेमैन अच्छी, यही कैमरा हमारे अफजल मेमन ने, इनके जो बॉस है बोर्डी में यही कैमरा था, लेकिन इस वक्त आदमी चेंज है. अफजल मेमन ने काफी मेहनत की थी रॉयल का फेस्टिवल दिखाने के लिए. वही कैमरा है, वही बॉस है, लेकिन कुछ आदमी तब्दील हो चुके हैं जो बैठे हुए यहाँ का नजारा बता रहे. धन्यवाद सर. पहा, म्हणजे क्रिकेटच्या खेळात तुम्हाला केवळ सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 रन, 2 ओव्हरला जर पाहिलं तर धावसंख्येला लगाम घातला होता, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये 22 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 21. 2 ओव्हरमध्ये 15 असणारी धावसंख्या, तदनंतरच्या 2 ओव्हरमध्ये 43 रन आलेले आहेत. तर हे क्रिकेट आहे. इकडे हेच पाहायला मिळतं. तर अजूनही 6 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी.
या ठिकाणी चमत्कार करावे लागेल. पब्लिक देखील, प्रेक्षकांनी देखील आपली जागा सोडली आहे, कारण त्यांना मॅच मधील चुरस पाहिजे असते. परंतु काही होऊ शकतं. तर गोलंदाजीसाठी अशफाक यांना आमंत्रित करण्यात आलंय. तर पाहूया, आंबेजोगाई ते श्रीवर्धन पर्यंतचा प्रवास तर केलाय, परंतु तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. शेवटचे 6 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. जर का एखादा डॉट, एखादी विकेट आली तर हेच प्रेक्षक आहेत तिथे जागेवर थांबतील. हे क्रिकेट आहे. तर पाहूया, कारण प्रेक्षकांना चुरस पाहिजे असते. मॅचच्या दिशेने माणगाव मात्र सध्या सुस्थितीत आहे, परंतु अराठीला प्रयत्न करावे लागतील. रोशन आणि रोशनच्या बरोबरीने कुणाल. माणगावची बॅटिंग लाईनअप देखील तेवढीच चांगली आहे. वा, पहिल्या 2ही वेळेला ही ट्रॉफी आम्ही का जिंकली आहे त्याचं उत्तरच या ठिकाणी त्यांना दिले आहे, कारण त्यांची टीम आणि या मैदानाचा आणि या स्पर्धेचा असणारा त्यांना अनुभव. अशफाक, हो, पहिला बॉल वेग होता आणि जागेवर थांबवलं जात आहे फलंदाजाला. 5 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. तर पाहूया, एखादी विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा अराठीला घेऊन येईल. अराठीचे समर्थक नक्कीच देवाचा धावा करत असतील आणि हेच म्हणतील, येऊ देत डॉट बॉल. माणगावचे समर्थक मात्र दुसऱ्या बाजूला हे म्हणत असतील की आता रन येऊ देत. मॅच दृष्टिक्षेपात आली आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊया, ज्या ठिकाणी अशफाक गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. रोशन साठी यावेळेला बिग हिट, बॅटच्या रडार मध्ये बॉल, त्याला भिरकावून दिला गेला आणि आज की शाम माणगाव के नाम. शुक्रिया शुक्रिया. हेलो, शुक्रिया. हॅलो, कोपराच्या सर्व सभासदांना विनंती आहे की आपण कोणीही घरी जाऊ नये. जे बाउंड्रीवर लाईनमन आहेत आपापल्या खुर्च्या घेऊन यायच्या आहेत. बाउंड्रीवर जे लाईनमन आहेत त्यांनी सर्वांनी आपापल्या खुर्च्या घेऊन यायच्या आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी घोषित